संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भवानी पेठेतील मुक्काम जो आहे तो हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या संदर्भात चर्चा देखील सुरू असल्याच्या आपल्याला एकूणच पाहायला मिळते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप आहेत। सर, काय सांगाल? चर्चा सुरू झाल्यात मोठ्या प्रमाणात भवानी पेठेतला मुक्काम जो आहे तो इतरत्र हलवण्याच्या चर्चा हालचालींना वेग आलेला आहे। नक्की काय हा प्रश्न आहे? 28 मार्च 2026 रोजी पंढरपूर येथे दिंडी समाज संस्थान आणि वारकरी यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली, प्रथमतः आषाढी वारीचं जे काही वेळापत्रक आहे त्याचं वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी चर्चा झाली की भवानीपेठ येथे काही जे काही वारकरी आहेत त्यांच्यासाठीची गैरसोय होते, जागा ही अपुरी पडते आणि मग त्याबाबत आपण विचार करावा अशा प्रकारची सूचना आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी संस्थान म्हणून इतर ठिकाणी कुठली चांगला पर्याय असू शकतो का याबाबत पाहणी करून प्रशासनाबरोबर चर्चा करून आपण इतर जे काही पर्याय आहेत त्याचा विचार करून त्यानंतर पुन्हा दिंडी समाज, वारकरी आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान हे एकत्रित येऊन याबाबत 13 एप्रिल रोजी अंतिम निर्णय घेईल। अद्याप पालखीत जे काही मुक्काम आहे भवानीपेठ येथील तो हलवला जाणार आहे अशा प्रकारचे जे काही वार्तांकन होत आहे ते चुकीचं आहे। त्या ठिकाणी फक्त चांगला पर्याय आणि वारकऱ्यांची जी काही आहे, वारकरी हा आमच्यासाठी केंद्रस्थानी आहे, वारकऱ्यांची व्यवस्था चांगली झाली पाहिजे। त्या ठिकाणी जे काही भक्तगण येत असतात त्यांची दर्शनाची व्यवस्था असेल ती चांगली झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे। निश्चितपणे सर्वांशी चर्चा करून चांगला पर्याय जो असेल त्या पर्यायाचा विचार आम्ही करणार आहोत। चर्चा तुमची सुरू आहे, मात्र कुठले कुठले पर्याय समोर येतात? म्हणजे काही पर्याय देखील तुम्ही ठेवले असणार समोर, कुठल्या भागात तो मुक्काम जो आहे तो असणार असू शकतो? भवानीपेठ येथे जो आता सध्याचा मुक्काम आहे त्याचबरोबर तिथे अजूनही भवानी पेठेमध्ये 1-2 पर्याय आम्हाला सुचवले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे शेजारच्या मंदिरामध्ये देखील आपली व्यवस्था करू अशा प्रकारचं देखील आम्हाला मागणी आलेली आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सनस ग्राउंड असेल किंवा नेहरू स्टेडियम असेल किंवा त्या ठिकाणी SP कॉलेज असेल अशा प्रकारचे देखील जागा त्या ठिकाणी पर्यायी म्हणून आलेल्या आहेत। निश्चितपणे हा जो काही पर्याय निवडत असताना प्रशासनाबरोबर, लोकप्रतिनिधींच्या बरोबर आमचे जे काही वारकरी आहे त्यांना केंद्रस्थानी मानून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं नियोजन आम्ही करणार आहोत। महापालिकेने 10 कोटी काहीतरी त्या ठिकाणी निधी दिल्याचं देखील समोर येते व त्या निधीमध्ये होत नाही का विस्तारीकरण असेल किंवा तुमच्या जागेसंदर्भाचा प्रश्न? निश्चितपणे आता जे काही बजेट मांडलं गेलं त्यामध्ये 10 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे, परंतु तो निधी दिल्यानंतर कशा प्रकारे ते त्याचा उपयोग करणार आहे, 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे ते सुविधा उपलब्ध करून देणार आहेत याचा देखील आम्ही त्या ठिकाणी विचार करणार आहोत आणि निश्चितपणे सर्व पर्याय समोर ठेवून जो चांगला पर्याय आहे त्याचा विचार करणार आहोत। तुम्ही आता हे 3 पर्याय सांगितलेत, त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी असते असं साधारणतः रोज पाहिलं तर, त्यानंतर पालखी आल्यानंतर देखील तिथं देखील गर्दी होऊ शकते, मग त्यानंतर पुढचं काय करणार आपण? हा, निश्चितपणे मी सांगितलं ना की सगळे पर्याय त्या ठिकाणी समोर ठेवून चांगला पर्याय जो आहे तो चांगला पर्याय आम्ही निवडू। निश्चितपणे सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी नवीन पर्याय जो काही असेल किंवा कुठला पर्याय चांगला येईल तो पर्याय आम्ही 100% स्थानिक जे आहेत ते भवानी पेठेतले संध्याकाळी महाआरती करणार की हा निर्णय जो आहे तो घेऊ नका किंवा रद्द करा, यासाठी स्थानिक जे आहे ते भवानी पेठ असेल किंवा आसपासच्या परिसरातले भक्त ते महाआरती ज्या ठिकाणी करणार आहे, काय सांगा त्यांना? नाही, शेवटी कसं आहे, प्रत्येकाला अधिकार आहेत, त्याच्यामुळं त्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही। परंतु आता तिथून मुक्काम हलवणार अशा प्रकारे जे काही सगळ्या यांच्यामध्ये समज आहे तो त्या ठिकाणी आम्ही सांगतोय की प्रत्येक ठिकाणचा जो काही पर्याय आहे तो निश्चितपणे पर्याय आम्ही पाहणार आहोत, तपासणार आहोत। प्रशासन त्याबाबत आम्हाला किती सहकार्य करेल, कुठला पर्याय आम्हाला चांगला उपलब्ध होऊ शकेल या सर्वांचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी अंतिम निर्णय घेणार आहोत। अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, त्यामुळं अशा प्रकारे त्यावर कुठलं भाष्य करणं मी उचित ठरत नाही। नक्कीच आपण पाहिलं तर अद्यापही कुठलाही निर्णय जो आहे तो मुक्काम बदलण्यासंदर्भात झाला नसल्याचा निर्वाळा जो आहे तो आता पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे।
रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.